नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरामध्ये तालुक्यातील वारकरी संप्रदायातील संत महंतांच्या वतीने 7 मार्च रोजी गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे। या संदर्भातील नियोजनाबद्दल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान यावेळी सप्ताहाचे चोख नियोजन करण्यात आले। आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरामध्ये तालुक्यातील वारकरी संप्रदायातील संत महंतांच्या वतीने 7 मार्च रोजी गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे, अशी माहिती गुरुवर्य हरिभक्त पारायण भास्करगिरी महाराज यांनी दिली आहे। नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य हरिभक्त पारायण भास्करगिरी महाराज हे होते। यावेळी झालेल्या बैठकीच्या प्रसंगी संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख, हरिभक्त पारायण उद्धव महाराज नेवासेकर, नियोजन समितीचे हरिभक्त पारायण नंदकिशोर खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे आखीव रेखीव नियोजन करण्यात आले। तसेच या सोहळ्यामध्ये 1000 टाळकरी असतील। सकाळच्या सत्रातील अन्नदान 10 गावांकडे तसेच सायंकाळचे अन्नदान 15 गावांकडे असं नियोजन यावेळी करण्यात आले आहे। मंगळवार 7 मार्च ते 14 मार्च या कालावधीमध्ये संत ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणामध्ये हा सप्ताह सुरू होणार आहे। या सप्ताहामध्ये गाथा पारायणासह नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आणि प्रवचने संपन्न होणार आहेत। तर 14 मार्च रोजी सोहळ्याचे श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पीठाचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या काला कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होईल। त्यानंतर पुरणपोळीचा महाप्रसाद देण्याचे नियोजन बैठकीमध्ये ठरले आहे। त्यावेळी तनमन धनाने सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या बैठकीस हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज सुडके, भगवान शास्त्री जंगले, हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज आढाव आदी कीर्तनकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज दिनांक 15/2 श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा वैकुंठवासी गुरुवर्य बंशीबाबांच्या कृपाशीर्वादाने आणि नेवासा तालुक्यातील वैकुंठवासी सर्व श्रद्धेय संतांच्या कृपाशीर्वादाने आज ह्या नेवासा क्षेत्रामध्ये एक सर्व संतांची बैठक पार पडलेली आहे। त्या कार्यक्रमाचं नियोजन सद्गुरू जोग महाराज संस्थापित जे वारकरी शिक्षण संस्था आळंदीला आहे त्या संस्थेला सुरुवात करून 100 वर्षे झालेली आहेत। शताब्दी महोत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चालू आहे। त्याचप्रमाणे नेवासा तालुक्याच्या वतीने माऊलींच्या या पुण्यभूमीमध्ये हा कार्यक्रम दिव्य भव्य प्रमाणामध्ये व्हावा अशी नेवासा तालुक्यातील सर्व संत मंडळीची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आतापर्यंत जवळजवळ 2-3 बैठकी पार पडलेल्या आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये कार्यक्रमाचं सर्व नियोजन हे सर्व सांगण्यात आलेलं आहे। त्या कार्यक्रमाकरता कीर्तन कोणाचे होतील, कीर्तनाची सेवा कशी करायची, त्याचप्रमाणे अन्नदानाविषयी, स्वच्छतेविषयी, बाकीच्या सर्व सप्ताह संबंधी लागणाऱ्या ज्या सर्व करण्यासारखे जे कार्य आहे त्याविषयी सर्व विचार झालेला आहे आणि सर्व संत मंडळींनी योग्य ते आज या ठिकाणी विचार देऊन या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सर्व दूरपर्यंत झालेलाच आहे। त्याचप्रमाणे नेवासा नगरीमध्येही सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम हा पार पडणार आहे। साधारण 1 लाख भक्तगण या कार्यक्रमाकरता येतील असा अंदाज आहे। शेवटच्या दिवशी पुरणपोळीचा महाप्रसाद सर्व भक्तांना देण्यात येईल हे सर्व संत मंडळींनी ठरवलेलं आहे आणि इतर सर्व नियोजन अतिशय व्यवस्थित पार पडलेलं आहे। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।